गेल्या काही कालावधीत राज्याच्या आणि देशाच्या राजकारणामध्ये तुम्ही एक गोष्ट अनुभवली असेल. तुमची जर निवडून येण्याची क्षमता असेल तर तुमच्या इतर सर्व गोष्टी राजकारणात दुर्लक्षित केल्या जातात. जर तुम्ही निवडून येणार असाल तर तुम्ही कुठल्याही पक्षासाठी महत्वाचे ठरता. भले तुमची विचारसरणी कुठलीही असेल, तुम्ही एखाद्या पक्षावर चिकलफेक जरी केलेली असेल आणि तुम्ही त्या पक्षाकडून निवडून येऊ शकत असाल, तरीही त्या पक्षाकडून उमेदवारी तुम्हालाच मिळते. हे फक्त भाजपलाच लागू होतं असं नाही. राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटात याच आठवड्यात असाच किस्सा पाहायला मिळाला. भाजपचे नेते राहिलेले संजय काकडे आणि त्यांचे पुत्र विक्रम काकडे यांना विधान परिषदेचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी काही तास अगोदर पक्षात प्रवेश देण्यात आला आणि त्यानंतर विक्रम काकडे यांनी एनसीपीचे अधिकृत उमेदवार म्हणून विधान परिषदेसाठी आपला अर्ज भरला. आता हाच कित्ता पुन्हा एकदा गिरवला जाणार असल्याची चर्चा राज्याच्या राजकारणात सुरू आहे. तीही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडूनच. अमरावतीच्या माजी खासदार राहिलेल्या नवनीत राणा या आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाकडून राज्यसभेवर जाणार असल्याच्या चर्चांना राज्यात उधाण आलंय. खरं तर नवनीत राणा यांच्याबद्दल बोलायचं झालं तर त्या कदाचित अशा काही मोजक्या राजकारण्यांपैकी एक असतील किंवा एकमेव राजकारणी असतील ज्या आज कोणत्या पक्षात आहेत आणि उद्या कोणत्या पक्षात असतील याबद्दल त्या स्वतःही ठामपणे सांगू शकत नाहीत. मराठीत एक म्हण आहे, गुलाल तिकडे चांग भलं. ज्या पक्षाकडून फायदा होतो, ज्या पक्षातून पद मिळतं, त्या पक्षाकडे नवनीत राणा यांचा ओढा राहिलेला दिसतो. मग तो पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस असो किंवा भाजप. सध्या नवनीत राणा या आपल्या याच गुलाल तिकडे चांग भलं या भूमिकेला अनुसरून एनसीपी पक्षाच्या नेत्यांच्या गाठीभेटी घेत असल्याची चर्चा पुढे आली आहे. त्यामुळे राज्याच्या राजकारणात नेमकं काय घडतंय याची उत्सुकता संपूर्ण राज्याला लागून राहिली आहे. मी तुम्हाला हेच समजावून सांगणार आहे पुढच्या काही मिनिटात. नमस्कार, मी शशी आणि तुम्ही पाहताय कट. राज्याच्या राजकारणात सध्या एक नाव विधान परिषदेच्या गदारोळातही प्रकर्षानं चर्चेला आलंय. ते नाव म्हणजे अमरावतीच्या नवनीत राणा. नवनीत राणा या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोट्यातून राज्यसभेवर जाणार अशा चर्चा राज्याच्या राजकारणात रंगू लागल्या. मग प्रश्न असा आहे की महाराष्ट्राच्या वाट्याला आलेल्या राज्यसभा निवडणुका नुकत्याच झाल्यात. मग नवनीत राणा या आता अचानक राज्यसभेवर कशा जाणार? त्याचं कारण आहे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या वाट्याला आलेल्या एका जागेवरून सुनेत्रा पवार या राज्यसभेवर गेल्या होत्या. त्यानंतर त्या बारामती विधानसभा मतदारसंघातून विधानसभेवर निवडून आल्या. साहजिकच त्या एकाच वेळी दोन सभागृहांचं प्रतिनिधित्व करू शकणार नाहीत. त्यामुळे राज्यसभेच्या सदस्यत्वाचा त्यांनी राजीनामा दिल्यावर त्यांची जी जागा रिक्त होणार आहे त्या जागेवर आपली वर्णी लागावी यासाठी नवनीत राणा प्रयत्नशील असल्याची चर्चा आहे. विशेष म्हणजे त्यांचे हे प्रयत्न थेट राष्ट्रवादी काँग्रेस मार्फत नाही तर भाजप मार्फत सुरू असल्याचं बोललं जात आहे. नवनीत राणा यांनी अगोदर देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही नेत्यांची तसेच पार्थ पवार यांची भेट घेतल्याचं वृत्त समोर येत आहे आणि यानंतरच राज्याच्या राजकारणात त्यांच्या राज्यसभेच्या उमेदवारीबाबत चर्चा सुरू झाली. मात्र या चर्चेमुळे एक जुना प्रश्न पुन्हा समोर आलाय. तो म्हणजे पार्थ पवार आणि सुनेत्रा पवार या नवनीत राणांनी एकेकाळी अजित पवारांविरोधात केलेली टीका विसरणार का? कारण आज जरी नवनीत राणा राज्यसभेच्या उमेदवारीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमरे झिंजवत असल्या तरी एकेकाळी त्यांनी अजित पवारांवर जोरदार टीका केलेली. खरं तर 2019 मध्ये जेव्हा नवनीत राणा लोकसभेवर निवडून गेला तेव्हा त्यांच्या विजयात राष्ट्रवादी काँग्रेसचा विशेषतः अजित पवारांचा मोठा वाटा असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होती. मात्र यानंतर नवनीत राणा या एनसीपीच्या उपकारांना विसरल्या. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला विरोध करत भाजपची वाट धरली. यानंतर काही काळ त्या भाजपसोबत राहिल्या. भाजपसोबत काही काळ राहिल्यानंतर पुन्हा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये त्यांनी भाजपच्या विरोधात आपल्या पतीसमवेत स्वतंत्र स्थानिक आघाडी उभारली. या आघाडीच्या माध्यमातून त्या भाजपच्या विरोधात निवडणुका लढल्या. निवडणूक संपल्या आणि आता पुन्हा एकदा त्यांनी भाजपच्या नेत्यांच्या गाठीभेटी सुरू केल्या. खरं तर आता त्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांच्या देखील गाठीभेटी घेत आहेत. त्यामुळे नवनीत राणा यांचं राजकारण हे कायम संधी साधूपणाचं असल्याची टीका अनेकदा होती. त्यांच्या पतीच्या राजकारणाबाबत देखील अशीच चर्चा होती. कधी भाजपला पूरक तर कधी अपक्ष तर कधी स्वतंत्र पक्ष असे त्यांचे प्रयोग असतात. त्यामुळे उद्या ते नेमके कोणत्या पक्षात असतील हे कदाचित त्यांना स्वतःही ठामपणे सांगता येणार नाही.
पण या सगळ्यातून एक प्रश्न पुन्हा एकदा समोर येतो, तो म्हणजे नवनीत राणा ज्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारीची अपेक्षा ठरताय त्या पक्षाचे सध्याचे प्रमुख चेहरे असणाऱ्या सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार या नवनीत राणा यांनी भूतकाळात अजित पवारांवर केलेली टीका विसरणार का? भाजपच्या जवळ गेल्यानंतर नवनीत राणा यांनी अजित पवारांवर केलेल्या टीका सर्वश्रुत आहेत. भ्रष्टाचाराच्या आरोपांच्या मुद्द्यावर त्यांनी स्वतःहून या वादामध्ये उडी घेत अजित पवारांना मर्यादा सांभाळून बोलण्याचा सल्ला दिला होता. यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली होती. विशेषतः विदर्भातील काही एनसीपीच्या नेत्यांनी स्पष्ट केलं होतं, जर दादांनी मदत केली नसती तर तुम्ही खासदारही झाला नसता, तुम्हाला निवडून आणणं ही आमची चूक होती, अशा शब्दात एनसीपीच्या नेत्यांनी जाहीरपणे नाराजी व्यक्त केलेली. त्यामुळे आता नवनीत राणा यांचं नाव राज्यसभेसाठी चर्चेत येत असताना एनसीपीचं नेतृत्व त्यांच्या या जुन्या वक्तव्यांकडे दुर्लक्ष करणार का, हा प्रश्न उपस्थित होतो. खरं तर याच मुद्द्यावरून होऊ घातलेल्या विधान परिषद निवडणुकीची आठवण आल्याशिवाय राहत नाही. महायुतीकडून पुण्याची जागा ही राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या वाट्याला गेली. या जागेसाठी एनसीपीतलेच अनेक धुरंधर इच्छुक होते, त्यांनी प्रयत्नही केली होती. मात्र इथे एनसीपी कडून उमेदवारी मिळाली ते भाजपचे माजी खासदार राहिलेले संजय काकडे यांचे पुत्र विक्रम काकडे यांना. विशेष म्हणजे संजय काकडे आणि अजित पवार यांच्यात अनेकदा राजकीय संघर्ष झालेला, दोघांनीही एकमेकांवर कठोर शब्दात टीका केली होती. मात्र अजित पवारांच्या निधनानंतर पक्षाची सूत्र ही पार्थ पवार आणि सुनेत्रा पवार यांच्या हातात आली. त्यानंतर त्यांनी झालं गेलं गंगेला मिळालं या भूमिकेतून संजय काकडे यांच्या मुलाला आपल्या पक्षात प्रवेश देत एनसीपी कडून विधान परिषदेची उमेदवारी दिली. मात्र या निर्णयानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नाराजी निर्माण झाल्याचं बोललं जातंय. राष्ट्रवादीच्या पुणे शहरातल्या काही नेत्यांनी राजीनामे देखील दिले. त्या नेत्यांचा आक्षेप हा होता, ज्यांनी पक्षाला आणि दादांना कायम विरोध केला, ज्यांनी कायम एनसीपीला त्रासदायक भूमिका घेतली, त्यांच्या मुलाला आयत्या वेळी पक्षात घेऊन उमेदवारी देणं म्हणजे आमच्यासारख्या कार्यकर्त्यांवर अन्याय आहे, ज्यांनी पक्षासाठी कष्ट केलेले आहेत, ज्यांनी पक्षाप्रती निष्ठा दाखवलेली आहे. मात्र यावरून एक अंदाज नक्की बांधता येतो, राष्ट्रवादी काँग्रेसचं सध्याचं नेतृत्व म्हणजे सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांनी वैचारिक भूमिका किंवा जुने राजकीय वाद यांना फारसं महत्त्व देत न बसता निवडून येण्याची क्षमता आणि राजकीय गणित यांना अधिक प्राधान्य दिल्याचं समजतं. कदाचित याच निकषांवरून ते नवनीत राणा यांना देखील एनसीपी कडून उमेदवारी मिळू शकते, अशी चर्चा आता राज्याच्या राजकारणात सुरू आहे. तुर्तास तुमची या सगळ्या घडामोडींविषयी काय मतं आहेत? नवनीत राणा यांना अजित पवार गटाकडून उमेदवारी मिळेल का आणि ती मिळायला हवी का? तुमची मतं मला कमेंट्समध्ये आवर्जून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कट टू कटला सबस्क्राईब करायला विसरू नका.